तुम्हाला असं वाटतं की तुमची एक्झिस्टिंग इन्शुरन्स कंपनी ज्याच्याकडून तुम्ही मेडिकल इन्शुरन्स घेतलं आहे ती तुम्हाला सर्व्हिस चांगली देत नाही, किंवा असं तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकीचा प्लॅन घेतला आहे आणि आता तुम्ही तिकडे अडकलेले आहात, आणि किंवा असं तुम्हाला आत्ता या कोरोनाच्या काळात वाटत असेल की नवीन नवीन जे प्लॅन्स चांगले येत आहेत किंवा नवीन नवीन जे कंपनी बेनिफिट्स देत आहेत ती माझी कंपनी मला देत नाही आहे, किंवा माझ्याच कंपनीने दुसऱ्या प्लॅनमध्ये त्या टाईपचे बेनिफिट काढले ज्याची गरज मला होती, पण ते माझ्या प्लॅनमध्ये नाही आहेत. तर मी आता काय करू? तर आज आपण ह्याच टॉपिकवर बोलणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव कुर्तरकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे नॉलेज सिरीज सेशनमध्ये. आजचा जो आपला टॉपिक आहे त्याचं नाव आहे इन्शुरन्स पोर्टेबिलिटी. इन्शुरन्स पोर्टेबिलिटी म्हणजे सर्वसाधारण भाषेमध्ये बोलायला गेलं की तुमचा एक्झिस्टिंग जो विमा आहे त्याला आपण त्याच्या प्लॅनला त्याच्या बेनिफिट्सला न धक्का लागता दुसऱ्या कंपनीमध्ये अथवा सेम कंपनीच्या चांगल्या दुसऱ्या प्लॅनमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता बिना तुमचे बेनिफिट्स गमवून. ते कसं ते आता आपण बघूया. बरेचदा आपण हे बघितलं आहे की बरेच लोक यांनी 2-4 वर्षाआधी बरेच मेडिकल इन्शुरन्सचे प्लॅन घेतले होते, इंडिव्हिज्युअल असो किंवा फॅमिली फ्लोटर असो, पण आता त्यांना त्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या सेम प्लॅनमध्ये तो बेनिफिट्स मिळत नाही जो त्यांना एक्सपेक्टेड होता. किंवा बरेचदा असं असतं की नवीन प्लॅन्स येतात आणि त्यांना मूव्ह करायचं असतं त्या प्लॅन्समध्ये, त्यांना तो प्लॅन हवासा जास्त वाटतो कम्पॅरेटिव्हली एक्झिस्टिंग प्लॅनमध्ये, पण त्यांना वाटते की जो मी इकडे माझे जे बेनिफिट्स जे मला मिळाले जसं की नो क्लेम बोनस किंवा अपार्ट फ्रॉम नो क्लेम बोनस, जे मी इकडे समजा मी इकडे 4 वर्षापासून आहे आणि तो माझा प्री एक्झिस्टिंग डिझीजचा जो पूर्ण पार्टला कवर केलेला आहे, तर आता जर मी दुसऱ्या प्लॅनमध्ये स्विच झालो अथवा दुसऱ्या कंपनीमध्ये जर स्विच झालो तर मग मला परत पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी सुरुवातपासून करायला लागतील. असंच जर तुम्हाला वाटत असेल तर आता तसं नाही आहे. IRDAने एक चांगलं ऑप्शन आणला 2016मध्ये ज्याला म्हणतात पोर्टेबिलिटी. आता हे काम कसं करतं एक आपण उदाहरण आता बघूया. पकडून चला, मिस्टर एने जी इन्शुरन्स कंपनीमधून त्यांच्यासाठी एक इंडिव्हिज्युअल हेल्थ प्लॅन घेतला होता 2016 साली. 4 वर्ष त्यांनी सलग त्याचा हफ्ता भरला आणि 2020मध्ये त्यांना जी कंपनीचा दुसरा एक नवीन कोणता प्लॅन आला तो त्यांना खूप आवडला आणि त्यांना त्यांचे एक्झिस्टिंग बेनिफिट्स जसे की नो क्लेम बोनस आणि जो त्यांनी क्रायटेरिया पूर्ण केला आहे प्री एक्झिस्टिंग डिसीजवर, ते सगळे क्लॉजला पूर्ण बेनिफिट्सला न घालवता त्यांना जी कंपनीच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये मूव्ह व्हायचं आहे, तर ते आता पूर्ण शक्य आहे. आता ते पोर्टमुळे त्यांच्या एक्झिस्टिंग बेनिफिट्सला न गमवता ते सेम प्लॅनला त्यांच्या सेम बेनिफिट्सला दुसऱ्या प्लॅनमध्ये मूव्ह करू शकतात. किंवा पकडून चालू की मिस्टर एला जी कंपनीऐवजी के कंपनीचा प्लॅन आवडला. सेम एक्झाम्पलमध्ये जर त्यांना जी कंपनीऐवजी जर के कंपनीचा प्लॅन आवडला दुसरी मेडिकल इन्शुरन्स कंपनीचा आणि त्यांना तिकडे ट्रान्सफर व्हायचं आहे, तरीही आता ते त्यांचं एक्झिस्टिंग बेनिफिट जो त्यांनी अक्रूड केला आहे नो क्लेम बोनस किंवा प्री एक्झिस्टिंग डिझीजचे जे त्यांनी क्रायटेरिया पूर्ण केलेले आहेत, ते आता त्यांना परत एकदा दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट केल्यामुळे परत एकदा फुलफिल करत बसायची गरज नाही लागत. हो, आहे की नाही चांगली गोष्ट? इकडे ह्याच्यामुळे जो तुम्ही पहिले तुमचे 4 वर्ष पूर्ण केले तेही कुठे वाया जात नाही. तुमचा इन्शुरन्स जसा पहिला आहे तसाच चालू राहतो. दुसऱ्या कंपनीचेही तुम्हाला सर्व्हिसेस चालू मिळतात, किंवा जर त्यांचे ॲड ऑन सर्व्हिसेस असतील तेही तुम्हाला लायबल होतात. आणि तुम्ही जी कंडिशन तुम्ही जर त्या एक्झिस्टिंग रिलेटेड डिझीजची जर कंडिशन फुलफिल केली असेल तर तोही क्रायटेरिया आता तुम्हाला पूर्ण करायची गरज नाही लागत. काही ह्यांच्या अटी आपल्याला किंवा जे क्लॉज ज्याला म्हणतो ते आपल्याला पाळायला लागतात. सर्वात पहिली अट ही आहे की मेडिकल इन्शुरन्सची पोर्टेबिलिटी ही फक्त या तर तुम्ही स्टँडर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमधून अथवा हेल्थ इन्शुरन्स कंपनीमधून घेतली असेल तरच होऊ शकते, आणि ती पण दुसऱ्या जनरल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्येच होऊ शकते. लाईफ इन्शुरन्स प्लॅन्सला तुम्ही पोर्ट करू शकत नाही. दुसरा क्लॉज, तुम्हाला इकडे तुमचा प्रीमियमला एकही वर्ष चुकवता कामा नये. जर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 3 वर्ष तुमचे हफ्ते भरले असेल तर तुम्हाला सलग ते हफ्ते 3 वर्ष विदाऊट आणि ब्रेकडाऊनमध्ये भरायचे. कोणत्याही 1 वर्षामध्ये तुमचा गॅप असता कामा नये.
पोर्टेबिलिटी जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला तुमच्या नेक्स्ट रिन्युअल डेटच्या 45 डेज अलीकडे करायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल पकडून चालू आहे की समजा तुमचा मेडिकल इन्शुरन्सचा हप्ता येतो आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये, तर तुम्हाला तो डिसेंबरमध्ये तुम्हाला त्याची पोर्टेबिलिटीचा ऑप्शन चालू होतो. ज्यावेळी तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा एका प्लॅनमधून दुसऱ्या प्लॅनमध्ये जरी जात असाल तरी तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग कंपनीला, म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही ऑलरेडी मेडिकल इन्शुरन्स विकत घेतला आहे, त्यांना इंटिमेट म्हणजे लेखी अर्ज द्यावा लागतो की मी ह्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत किंवा ह्या प्लॅनमधून दुसऱ्या प्लॅनमध्ये मी माझा जो एक्झिस्टिंग मेडिकल इन्शुरन्स आहे त्याला मूव्ह करायचं इच्छितो. मग त्यांचे जे पण काही क्रायटेरिया आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट्स फुलफिल करायचे आहेत. पोर्टिंग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे त्याच्याकडे आपण बघूया. सर्वात पहिलं, पोर्टिंग फक्त त्यावेळी करा ज्यावेळी त्या दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा दुसऱ्या प्लॅनमध्ये खरंच तुम्हाला अपार्ट फ्रॉम प्रीमियम दुसरे कोणते सर्व्हिसमध्ये किंवा दुसरे कोणते एक्स्ट्रा बेनिफिट्स आहेत. फक्त प्रीमियम कमी किंवा तुम्हाला त्याच्या बेसिसवर जर तुम्ही मूव्ह करत असाल आणि तुम्ही जर त्या कंपनीचे टर्म्स अँड कंडिशनच वाचत नसाल किंवा त्या कंपनीमध्ये तुम्हाला जो ह्या कंपनीपेक्षा चांगली सर्व्हिसच मिळत नसेल तर मेडिकलचा पोर्ट करून काही फायदा नाही होणार. उलटं तुम्ही इकडून निघालात आणि तिकडे अडकून बसला, तसं नको व्हायला. नंबर सेकंड, तुम्ही तुमचे पोर्ट बिना बेनिफिट लॉस करून तर तुम्ही दुसऱ्या कंपनीत किंवा दुसऱ्या प्लॅनमध्ये मूव्ह करू शकता, पण त्या कंपनीला किंवा त्या प्लॅनमध्ये प्रीमियम किंवा टर्म्स अँड कंडिशन काय ठेवायचे हे सर्वपणे त्या कंपनीकडे ऑथॉरिटी ठेवलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून पहिलं तुम्ही पोर्ट करा. नेक्स्ट पॉईंट, पोर्ट करताना तुमचा जो एक्झिस्टिंग इन्शुरन्स आहे तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा कमी इन्शुरन्स घेऊन तुम्ही पोर्ट ऑप्शन अवेलेबल नाही करू शकत. माझ्या उदाहरणं पकडून चालूया तर तुमचा मेडिकल इन्शुरन्स आहे 5 लाखाचा. ज्यावेळी तुम्ही एका प्लॅनमधून दुसऱ्या किंवा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये मूव्ह होता त्यावेळी कमीत कमी तुमचा बेसिक इन्शुरन्स हा 5 लाखच असायला पाहिजे, या तर त्याच्यापेक्षा जास्त. आणि तुम्ही 5 लाखापेक्षा कमी करू शकत नाही, त्यावेळी पोर्ट ऑप्शन ॲप्लिकेबल नाही होत. नेक्स्ट पॉईंट, तर तुमचा रिन्युअल ड्यू एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये येत आहे तर मार्चमध्ये त्याचा रिन्युअल करायला जाऊ नका. कारण जर मार्चमध्ये तुम्ही रिन्युअल केला तर त्या फायनान्शियल इयरचा टॅक्स स्लॅबचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही, कारण तो तुम्ही ऑलरेडी सेम इयरमध्ये तुम्ही घेतलेला असाल. तर अशा या छोट्या गोष्टीकडे आपल्याला पोर्टिंगच्या टायमाला लक्ष द्यायला लागतं. तर आज आपण इकडे थांबणार आहोत आणि आजचं आपल्याला नॉलेज सिरीज कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून कळवा, किंवा जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये मला सांगू शकता. लाईक्स करून माझा उत्साह नक्की वाढवा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे जी लोक चुकीच्या प्लॅनमध्ये किंवा जो एका कोणत्या अशा कंपनीमध्ये अडकलेले असतील ज्यांची त्यांना सर्व्हिस आवडत नसेल, तो ह्या व्हिडिओच्या मदतीने ॲटलिस्ट ती लोक दुसऱ्या कंपनीमध्ये तरी त्यांचं पोर्ट करतील आणि नक्कीच तुम्हाला ब्लेसिंग्स देतील. सो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.